नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स मॅट्रिक्सच्या फॉर्मने आपण सॉल्व केले होते. तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय कशा व्हॅल्यू काढायचे हे पाहिलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर 3 व्हेरिएबल्स असतील आपल्याकडे एक्स वाय झेड. तर ते कसे फाइंड आउट करणार ते बघणार आहे. यासाठी पेज नंबर 1.62 वर एक्झाम्पल 1.35 दिलेलं आहे, ते आपण करणार आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल आहे तुमच्याकडे. 3 इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. 2x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. त्यानंतर x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. त्यानंतर 4x मायनस वाय मायनस 3z इज इक्वल टू 20. हा पार्ट आपल्याला दिलेला आहे, बरोबर. आता जी प्रोसेस तिथे होती तशीच प्रोसेस आपण म्हणणार लेट ए इज इक्वल टू. तर तिथे एक्स वाय व्हेरिएबल्स होते आणि 2 इक्वेशन्स होते. इथं एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल्स आहेत आणि 3 इक्वेशन आहे. मग कसं होणार आहे की पहिल्या इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोइफिशियंट ही पहिली रो, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट 2, वायचा कोइफिशियंट 1, झेडचा कोइफिशियंट 1. दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्स वाय झेडचे कोइफिशियंट हे दुसरं रो होणार. एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 1, झेडचा कोइफिशियंट 1. आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये एक्स वाय झेडचं कोइफिशियंट हे तिसऱ्या रो, म्हणजे इथे येणार 4 मायनस 1 आणि मायनस 3. हे आपलं इथे आलं, बरोबर आहे. सो आपली ही ए मॅट्रिक्स झाली. एक्स ही मॅट्रिक्स आपण काय अजून करणार, तर 3 व्हेरिएबल्स आहेत. सो एक्स वाय झेड, एक्स वायच्या ऐवजी एक्स वाय झेड. आणि बी मॅट्रिक्स आपण काय करणार, तर ते येणार 2 0 20. जे जे कॉन्स्टंट आहे ते 2 0 20. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3/3. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3/1 आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/1. तर रिलेशन तेच आहे, ए इंटू एक्स इज इक्वल टू बी. आणि ते पॉसिबल आहे का, तर आहे. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 2x प्लस वाय प्लस झेड, 2x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू एक्स एक्स प्लस 1 इंटू वाय वाय प्लस 1 इंटू झेड झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. आणि थर्ड रो फर्स्ट कॉलम 4 इंटू एक्स 4x मायनस 1 इंटू वाय मायनस वाय आणि मायनस 3 इंटू झेड म्हणजे मायनस 3z इज इक्वल टू 20. सो रिलेशन सेम राहणार. एक्स इज इक्वल टू बी, म्हणजेच आपण म्हणणार एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आता थोडक्यात 3/3 ची मॅट्रिक्स आहे आणि त्याचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. तर इनवर्स फाइंड आउट करायचा आपल्याला माहिती आहे प्रोसेस. आधी सगळ्यात काय करायला लागणार, आपल्याला त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायला लागेल. ते आपण काढून घेऊयात. डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2 1 1 1 1 1 4 मायनस 1 मायनस 3 असं आलं डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ए. आता पुढे काय करणार आपण, आधी हा आपण फॅक्टर घेतो 2. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम स्किप केलं तर उरलं काय 1 1 मायनस 1 मायनस 3. ही पहिली स्मॉल डिटर्मिनंट, बरोबर. मग आपण पुढे साईन घेतो मायनस. हा मधला फॅक्टर घेणार 1. हा फॅक्टर आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम स्किप केलं तर राहिलं काय 1 1 4 मायनस 3, बरोबर आहे. आणि शेवटच्या फॅक्टरसाठी आपण साईन काय घेतो प्लस. हा 1 घेतला तर फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम राहिलं तर काय आलं 1 1 4 मायनस 1. ठीक आहे. आता काय होणार 2 ब्रॅकेटमध्ये काय झालं 1 इंटू मायनस 3 मायनस मायनस 1 इंटू 1, त्याला मी ब्रॅकेट करतो. ओके, मायनस 1 ब्रॅकेटमध्ये
1 इंटू -3 मायनस 4 इंटू 1 बरोबर आहे, प्लस 1 ब्रॅकेटमध्ये 1 इंटू -1 मायनस 4 इंटू 1. आता काय झालं बघा, 2 ब्रॅकेटमध्ये 1 इंटू -3 म्हणजे -3, -1 इंटू 1 -1, त्या -1ला परत बाहेर -1नी मल्टिप्लाय केलं तिथं झालं +1. तसेच -1 ब्रॅकेटमध्ये 1 इंटू -3 -3 मायनस 4 इंटू 1 4 +1 ब्रॅकेटमध्ये 1 इंटू -1 -1 4 इंटू 1 4 आणि त्याच्या बाहेर मायनस म्हणजे त्याला -4. सो 2 इंटू -3 +1 म्हणजे -2 -1 इंटू ब्रॅकेट -3 -4 म्हणजे -7 +1 इंटू ब्रॅकेट -5. So 2 इंटू -2 -4 -1 इंटू -7 +7 आणि 1 इंटू -5 म्हणजे -5. तर हे झालं -9 + 7 इज इक्वल टू -2. सो डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ए आपलं किती आलं -2. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो बघायचा आहे इन्व्हर्सचा. तर ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय, 1 डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. बरोबर आहे. आता ॲडजॉईंट काढण्यासाठी अगोदर आपल्याला काय करायला लागणार, मायनर्स, मग कोफॅक्टरसाठी तो सगळा पार्ट आला. बरोबर आहे. तर मी काय करतो, पुन्हा एकदा आपल्याकडे इथे ही मॅट्रिक्स लिहून घेतो म्हणजे आपल्याला ते करायला सोपं जाईल. ए जी मॅट्रिक्स आहे ती मॅट्रिक्स आहे 2 1 1 1 1 1 आणि 4 -1 -3. जी आपण ओरिजिनल लिहिली तीच लिहिली ना, एकदा कन्फर्म करू. 2 1 1 1 1 1 आणि 4 -1 -3. बरोबर, इथे आले आपल्याकडे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मायनर्स, आता आपण एचे आपल्याला मायनर्स जे काढायचे ते कॅल्क्युलेट करूयात. एकूण याचे 9 मायनर्स असतील. बरोबर आहे. ते आपण लिहूयात. M11 म्हणजे आपण काय करतो, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम स्किप केला तर काय उरलं आपल्याकडे 1 1 -1 -3. हा M11 झाला. बरोबर आहे. त्याचं कॅल्क्युलेशन आपण लगेच करून टाकूया तिथेच. 1 इंटू -3 मायनस -1 इंटू 1. तर हे काय झालं, 1 इंटू -3 म्हणजे -3 मायनस -1 इंटू 1 म्हणजे -1. सो हे फायनली झालं -3 + 1 म्हणजे आन्सर आलं -2. तुमचा M11 किती आला -2. आता आपण काय करूयात, M12 कॅल्क्युलेट करूयात. M12 म्हणजे काय होणार, फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम स्किप केला तर उरलं काय 1 1 4 -3. ओके, इथे काय होईल 1 इंटू -3 मायनस 4 इंटू 1. सो -3 -4 -3 -4 म्हणजे ते तुमचा आन्सर काय आला -7. हा तुमचा M12 आला. आता M13 करताना काय होणार, तर फर्स्ट रो थर्ड कॉलम स्किप केला तर काय येईल 1 1 4 -1 1 1 4 -1.
तर ते होईल 1 इंटू -1 -4 इंटू 1. तर ते काय होतं आहे -1 -4 म्हणजे ते आलं -5. ओके. आता आपण पुढचं काय करणार M14 सॉरी M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता M21 म्हणजे काय सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम स्किप केलं तर 1 1 -1 -3. आता हे काय होईल 1 इंटू -3 -1 इंटू 1. ओके. हे पुढे काय होईल 1 इंटू -3 म्हणजे -3 -1 इंटू 1 म्हणजे ते झालं अगेन -1. तर ते कॅल्क्युलेशन काय होईल -3 + 1 इज इक्वल टू -2. M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 1 -1 3. M11ला पण सेम होतं 1 1 -1 -3 बरोबर. आता हे झालं तुमचे 4 मायनर्स झाले पहिले बरोबर आहे. आता आपण पुढचे मायनर्स कॅल्क्युलेट करूया. ते मी थोडं इकडून स्टार्ट करतो. आता आपल्याला करायचं आहे M22. M22 करताना काय होणार आपल्याला सेकंड रो सेकंड कॉलम स्किप करायचा आहे. सेकंड रो सेकंड कॉलम स्किप राहते 2 1 4 -3 2 1 4 -3. हे कॅल्क्युलेशन करून घेऊया. 2 इंटू -3 2 इंटू -3 -4 इंटू 1. तर ते काय होईल -6 -4 जे इज इक्वल टू -10. आता M23ला काय होईल तर सेकंड रो थर्ड कॉलम 2 1 4 -1. हे काय राहणार 2 इंटू -1 -4 इंटू 1 सो -2 -4 -6 आला आपलं M23. आता पुढचा पार्ट आहे आपला M31. M31ला काय होणार आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम गेलं तर 1 1 1 1. आन्सर 1 इंटू 1 -1 इंटू 1 सो 1 -1 इज इक्वल टू 0. आता M32ला आपल्याला काय होणार आहे तर थर्ड रो सेकंड कॉलम 2 1 1 1. याच्यामध्ये 2 इंटू 1 -1 इंटू 1 सो 2 -1 इज इक्वल टू 1 बरोबर. आणि पुढचं M33 मध्ये थर्ड रो थर्ड कॉलम 2 1 1 1 2 1 1 1 2 इंटू 1 -1 इंटू 1 सो 2 -1 1. म्हणजे आता आपले काय झाले सगळेच्या सगळे मायनर्स आले M11 पासून M33 पर्यंत. या सगळ्याचे आपल्याला काय काढायचे कोफॅक्टर्स काढायचे. ते करण्यासाठी काय करूयात सगळे मायनर्स जे आहेत ते एकाखाली एक लिहून घेऊयात आणि मग आपण ते करूयात. मायनर्स M11 M12 M13 M21 M22 बरोबर आहे. तसंच इथे येतील M23 M31
M32 आणि M33 हे मायनर्स आहेत आपल्याकडे. वरचे मायनर्स आपण कॉपी करून घेऊयात. आपले मायनर्स होते -2 -7 -5 -2 -2 -7 -2 -7 -5 -2 आणि इकडचे होते -10 -60 -10 -60 -10 -60 आणि शेवटचे दोन आहेत 1 आणि 1. बरोबर आहे. आता आपल्याला याचं कोफॅक्टर्स काढण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे आपल्याला अल्टरनेट +1 मल्टिप्लाय करायचं आहे, मग -1 मग +1 त्यानंतर -1 +1 -1 +1 -1 +1 असं मल्टिप्लाय करत जायचं. आता -2 × +1 म्हणजे -2, -7 × -1 म्हणजे 7, -5 × 1 म्हणजे -5, -2 × -1 म्हणजे +2, -10 × +1 म्हणजे -10, -6 × -1 म्हणजे +6, 0 × एनिथिंग 0, 1 × -1 -1, 1 × +1 1. हे झाले आपले कोफॅक्टर्स आले. हा C11, C12, C13, C21, C22, C23, C31, C32, C33 असे आपले कोफॅक्टर्स आले. या सगळ्या कोफॅक्टर्सची आपण एक मॅट्रिक्स तयार करणार आहे, ती कोफॅक्टर मॅट्रिक्स. बरोबर. कोफॅक्टर मॅट्रिक्स याच सिक्वेन्सने -2 7 -5 2 -10 6 0 -1 1 हे कोफॅक्टर मॅट्रिक्स आले. आता याचा ट्रान्सपोज करणार आपण बाय ट्रान्सपोजिंग. ट्रान्सपोज केलं तर आपल्याला काय मिळणार, ॲडजॉईंट ऑफ A. फर्स्ट रो बिकम फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम सेकंड कॉलम आणि थर्ड रो बिकम थर्ड कॉलम. ओके, हा झाला ॲडजॉईंट. आता आपल्याला काय काढायचं आहे, इन्व्हर्स. बरोबर आहे. तर इन्व्हर्ससाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आपला काय आहे, तर A इन्व्हर्स इज इक्वल टू (1/डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. म्हणजे काय होईल, तर 1/डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ A आली होती -2. बरोबर आहे. आणि ॲडजॉईंटची मॅट्रिक्स आपल्याकडे आत्ता रेडीमेड आहे, -2 2 0 7 -10 -1 -5 6 1 असा पार्ट आला. हे आता आपण असंच ठेवूयात, मल्टिप्लिकेशन नको करायला, कारण आपल्याला काढायचे ॲक्च्युली एक्सची व्हॅल्यू. एक्स म्हणजे अशी मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत X Y Z, ते आपण फाइंड आउट करूया. आता आपण काय करणार आहोत, शेवटचा पार्टकडे आपण आलो की X इज इक्वल टू, ते रिलेशन काय आहे, तर A इन्व्हर्स इंटू B. बरोबर आहे.
मग आता एक्स म्हणजे काय आपल्याकडे दिलेलं आहे, तर एक्स वाय झेड बरोबर आहे इंटू ए इनवर्स. ए इनवर्स काय आला आहे, तर 1/-2 ही टर्म आली -2 2 0 7 -10 -1 -5 6 1 हे आलं आपलं बरोबर. इंटू बी करायचं आहे. तर बी म्हणजे आपली काय होती, कॉन्स्टंटची मॅट्रिक्स, ती आहे 2 0 20 2 0 20. आता इथे आपण पुन्हा काय करणार आहे, तर आधी ह्या दोन मॅट्रिसेसचं प्रॉडक्ट करू आणि शेवटी मग त्याला -हाफने मल्टिप्लाय करूया. इथे काय होणार, ही मॅट्रिक्स आहे 3/3ची आणि ही मॅट्रिक्स आहे 3/1ची. याचे कॉलम्स याचे रोज सेम आहे, म्हणजे प्रॉडक्ट पॉसिबल आहे. मी काय करतो इथे 1/-2 म्हणजेच -हाफ, ते ॲज इट इज लिहितो आणि हे प्रॉडक्ट करतो. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, -2 × 2 + 2 × 0 + 0 × 20. सेकंड रो फर्स्ट कॉलम 7 × 2 + -10 × 0 + -1 × 0. नंतर हे काय होणार, -5 × 2 + 6 × 0 + 1 × 20 असं आलं. आता एकदा फक्त आपण कन्फर्म करूयात की बरोबर घेतलं आहे का. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम -2 × 2 + 2 × 0 + 0 × 20 7 × 2 + -10 × 0 + -1 × 20. हां इथे मी 0 लिहिलं आहे, हे करेक्ट करूयात आपण. हे 20 बरोबर आहे. लास्ट -5 × 2 + 6 × 0 + 1 × 20. आता हे पुढे काय होणार आहे, तर -हाफ ओके. हे काय होणार, -2 × 2 -4 + 2 × 0 0 + 0 × 20 0. इकडे 7 × 2 14. हे -10 × 0 म्हणजे 0च आणि -1 × 20 म्हणजे -20. लास्ट पार्ट आहे तुमचा -5 × 2 -10 + 6 × 0 0 + 1 × 20 म्हणजे 20 असं ओके. आता हे किती होतं आन्सर, तर -हाफ एक कॉलम मॅट्रिक्स होणार आहे फक्त. हे येतं आहे -4, हे 14 - 20 म्हणजे -6 आणि -10 + 20 म्हणजे +10. आता शेवटी आपण काय करणार, हा -हाफने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार. तर ते काय होईल, -4 × -हाफ म्हणजेच काय होणार, मायनस मायनस गेले तर काय राहील, फक्त 4/2 बरोबर आहे. मायनस मायनस कॅन्सल झालं तर हे राहतील 6/2 आणि 10 हे आहे तर हे -10/2 राहतील. तर फायनल आन्सर काय आलं आपलं, तर 2 3 आणि -5 ओके. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, तर एक्स वाय आणि झेड. लास्टली आपलं जे आन्सर आहे ते आलं x = 2 y = 3 आणि z = -5. त्यांचं पण आन्सर हेच आलं आहे का, आपण एकदा क्रॉस चेक करूया. 2 3 आणि -5 हे आन्सर बरोबर आलं आपलं ओके. तर आपण काय केलं, आत्ता 1.35 हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व केला. आता आपण एक्सरसाइजमधले अनसॉल्व प्रॉब्लेम करणार आहे. एक्सरसाइज 1.8